नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा होणार आहे। तुम्ही जर एक घर मालक असाल आणि तुम्हाला जर घराचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर खास आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होणार आहे। आणि कन्स्ट्रक्शन मधील जे सर्व कामगार असतील, जसे मिस्त्री असतील, ठेकेदार असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा सिव्हिल इंजिनियर असतील, सर्वांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। कारण मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 9 इंच बांधकाम असेल किंवा 6 इंच बांधकाम असेल, या दोन्ही बांधकामामध्ये खर्चाचा, पैशाचा, दोन्हीमध्ये फरक किती पडू शकतो या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे। समजा तुम्ही घर मालक असाल आणि तुम्हाला घराचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल आणि तुमचं जर थोडंफार पैशाचं बजेट कमी असेल, कारण घराचं कन्स्ट्रक्शन करताना पैशाचं बजेट खूप महत्त्वाचं असतं। जर घराचं कन्स्ट्रक्शन करताना तेवढं पैशाचं बजेट तुम्ही तयार ठेवलं नाही तर तुमचं कन्स्ट्रक्शन अर्धवट राहू शकतं। त्यामुळे व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा होऊ शकतो। जर तुमचं थोडंफार बजेट कमी असेल तर बांधकाम 9 इंच मध्ये करावं का 6 इंच मध्ये करावं, दोन्हीमध्ये टोटल घरासाठी किती फरक पडू शकतो पैशाचा, या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल, वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते मराठीमध्ये, त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, सुरुवातीला 9 इंच बांधकामाबद्दल माहिती सांगतो आणि त्यानंतर 6 इंच बांधकामाची माहिती सांगतो। आता सुरुवातीला जाणून घेऊया की 9 इंच बांधकाम मजबूत असतं का 6 इंच बांधकाम मजबूत असतं। हे बघा मित्रांनो, 9 इंच तर बांधकाम मजबूत 100% असतंच, पण त्याचबरोबर 6 इंच सुद्धा बांधकाम मजबूत असतं। याचं कारण काय? समजा तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही 6 इंच बांधकामाकडे सुद्धा जाऊ शकता आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर। जर तुमचं बजेट कमी असेल, जर तुमचा बजेटचा कोणताही प्रॉब्लेम नसेल तर डायरेक्टली तुम्ही 9 इंच बांधकाम करू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही। पण तुमचं बजेट थोडंफार कमी असेल तर तुम्ही नक्कीच 6 इंच बांधकाम सुद्धा विचार करू शकता। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो 9 इंच बांधकाम आणि 6 इंच बांधकाम या दोन्हीमध्ये खर्चाचा एक तुलना केलेला हा व्हिडिओ होणार आहे। 9 इंच बांधकामाला मटेरियल किती लागणार आहे, त्यासाठी कामगार खर्च किती येणार आहे, 6 इंच बांधकामाला मटेरियल किती लागणार आहे, कामगार खर्च किती येणार आहे, माहिती मिळणार आहे। मित्रांनो, सुरुवातीला आता जाणून घेऊया की 9 इंच जर बांधकाम असेल तर टोटल मटेरियल किती लागणार आहे, कामगार खर्च किती येणार आहे, टोटल खर्च किती येऊ शकतो 9 इंच बांधकामासाठी। आता मित्रांनो, हा जो आपण हिशोब धरलेला आहे, हा हिशोब टोटली एका रूमचा धरलेला नाही, एका भिंतीचा हिशोब धरलेला आहे। एक ब्राचची भिंत 100 स्क्वेअर फूटची एक भिंत, लांबीला 10 फूट आणि उंचीला 10 फूट असा एका भिंतीचा हिशोब धरलेला आहे। मग तुम्हाला किती भिंती बांधायची असेल, 3 भिंती, 4 भिंती, 5 भिंती, 10 भिंती, त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा। या व्हिडिओमध्ये एका भिंतीचा तुम्हाला हिशोब सांगितलेला आहे। एका ब्राचची भिंत 100 स्क्वेअर फूटची एक भिंत। आता एक ब्राचची भिंत 100 स्क्वेअर फूटची एक भिंत बांधण्यासाठी 9 इंच बांधकामामध्ये विटा किती लागणार आहेत? विटा 950 विटा लागणार आहेत। एका विटाची जी खरेदीची किंमत आपण एक सरासरी 8 रुपये धरलेली आहे। आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे किंवा कोणत्या क्वालिटीची वीट खरेदी करणार आहेत त्यावरती सुद्धा खर्च डिपेंड असतो विटाचा, पण नॉर्मली आपण एक 8 रुपये एका विटाचा रेट धरलेला आहे। 950 आपल्याला विटा लागणार आहेत एका भिंतीसाठी, त्याचे झाले वीट खरेदीसाठी 7,600 रुपये। त्यानंतर क्रस्यान लागणार आहे एक भिंत फक्त बांधण्यासाठी। क्रस्यान किती लागणार आहे? 40 CFTच्या आसपास लागणार आहे। 40 CFT म्हणजे किती? एक 40 घनफूट धरू शकता। 50 घनफूट म्हणजे एक अर्धा ब्रास असते, अशा अर्धा ब्रास पेक्षा कमी लागणार आहे डायरेक्टली, कारण 9 इंच बांधकामाला भरपूर क्रस्यान लागत असते। 40 CFT लागणार आहे। 65 रुपये जो आहे आपण तो पर CFTचा रेट धरलेला आहे क्रस्यांचा खरेदीचा। 40 CFTचे 65 रुपयाच्या रेटनुसार झाले 2,600 रुपये क्रस्यांचा खर्च। त्यानंतर सिमेंट किती लागणार आहे? एक भिंत बांधण्यासाठी सिमेंट 3 ते 4 बॅग सिमेंट लागणार आहे। एका सिमेंट बॅगची जी खरेदीची किंमत आहे आपण एक सरासरी 400 रुपये धरूया। आता मार्केटमध्ये कंपनीवरती रेट वेगवेगळा असू शकतो, आपण 400 रुपये एका सिमेंट बॅगची सरासरी किंमत धरूया। 4 बॅगची झाले 1600 रुपये। त्यानंतर लेबर खर्च किती येणार आहे? एक भिंत बांधण्यासाठी 100 स्क्वेअर फूटची एक भिंत, एक ब्राचची एक भिंत, 9 इंच जो बांधकामाचा रेट आहे आपण
पर स्क्वेअर फूटचा तो 25 रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरलेला आहे. मित्रांनो तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा, कारण हा रेट ग्रामीणसाठी शहरी भागासाठी वेगवेगळा असू शकतो. आपण एक 25 रुपये एक सरासरी रेट धरलेला आहे 100 स्क्वेअर फूटचे, ते एका भिंतीचं झालं 2500 रुपये. समजले मित्रांनो. नवीनचं बांधकामाचं टोटली विटांचे 7600 रुपये, क्रस्यांचे 2600 रुपये, सिमेंटचे 1600 रुपये, लेबर खर्चाचे 2500 रुपये. या सर्वांची बेरीज केली तर 9 इंच बांधकामाचा एका भिंतीचा किती खर्च येणार आहे डायरेक्टली आपल्याला अंदाज लागणार आहे. टोटल बेरीज केली तर 14,300 रुपये खर्च येणार आहे 9 इंच मध्ये जर तुम्ही एक भिंत बांधली तर. समजले. आता जाणून घेऊया की 6 इंच मध्ये जर तुम्ही बांधकाम करताय तर एका भिंतीचा खर्च किती येऊ शकतो. आता एका भिंतीला विटा किती लागणार आहेत, एक ब्राची भिंत 100 स्क्वेअर फूटची एक भिंत 350 नग विटा लागणार आहेत. आता 6 इंचची जी विट असते त्याचा रेट जास्त असतो, जी 9 इंचची विट असते त्याचा रेट कमी असतो, आणि 6 इंचची जी विट असते त्याचा रेट जास्त असतो. तो विटांचा जो रेट आहे आपण तो 15 रुपये पर विटाचा रेट धरलेला आहे. आपल्याला एक ब्रास बांधकाम करण्यासाठी विटा किती लागणार आहे, 350 नग विटा लागणार आहेत. 15 रुपयाच्या रेटनुसार किती होणार आहे त्याचे 5250 रुपये विटांचा खर्च. त्यानंतर क्रस सँड किती लागणार आहे, एक भिंत बांधण्यासाठी 6 इंच बांधकामामध्ये 30 CFTच्या आसपास लागणार आहे. CFT म्हणजे घनफूट. 65 रुपये पुन्हा पर CFTचा आपण जो रेट आहे क्रस सँडचा तो धरलेला आहे. 30 CFTचा झाले 1950 रुपये क्रस सँडसाठी खर्च 6 इंच मध्ये बांधकाम करण्यासाठी एका भिंतीचा. त्यानंतर सिमेंट किती लागणार आहे, एक भिंत बांधण्यासाठी 2.5 ते 3 बॅगच्या आसपास आपल्याला सिमेंट लागणार आहे. आपण 3 बॅग सरासरी धरूया, आणि एका सिमेंट बॅगची जी खरेदीची किंमत आहे सरासरी 400 रुपये धरूया, 3 बॅगचे झाले 1200 रुपये. आता लेबर खर्च किती येणार आहे, 6 इंच बांधकाम मध्ये 100 स्क्वेअर फूटची एक भिंत एक ब्राची एक भिंत बांधण्यासाठी हा जो रेट आहे आपण तो 20 रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरलेला आहे. आता 6 इंची बांधकामाचा रेट काय चालू आहे तुमच्या गावामध्ये त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. आपण 100 स्क्वेअर फूटचं 20 रुपये जरी रेट धरला तरी त्याचे झाले 2000 रुपये. विटांचा खर्च आला होता 5250 रुपये, क्रस्यांचा खर्च आला होता 1950 रुपये, सिमेंटचे खर्च आला होता 1200 रुपये, त्यानंतर लेबर खर्च आला होता 2000 रुपये. आता या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला 6 इंच बांधकामाचा टोटल खर्च किती येणार आहे, टोटल एका भिंतीचा टोटल आपल्याला लगेच अंदाज लागणार आहे 10,400 रुपये. मित्रांनो समजले. 10,400 रुपये. 9 इंच बांधकामाचा किती खर्च आला होता 14,300 रुपये, 6 इंच बांधकामाचा 10,400 रुपये. म्हणजे दोन्ही मध्ये तुम्हाला एक डिफरन्स काढायचा असेल खर्चाचा तर एक 3 ते 4,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. मित्रांनो 3 ते 4,000 रुपयाचा फरक पडू शकतो एका भिंतीसाठी. आता तुम्हाला किती भिंती बांधायच्या आहेत, एका रूमच्या 4 भिंती असेल किंवा जास्त भिंती असेल, आता त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. समजलं मित्रांनो. आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर ना तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.